म्हणजे पुढल्या सेकंदाला काय होणार आहे, आपण आहोत की नाही इथपासून सुरुवात आहे. मग आपण इन्सिक्युरिटी घेऊन कशाला बसायचं? पॉझिटिव्ह थिंकिंग जेव्हा आपण म्हणतो आणि फक्त बोलण्याची गोष्ट नाही, साधण्याची गोष्ट आहे. पालक ह्या पॅरेंटिंग फेज मध्ये येतो तेव्हा असा प्रश्न पडतो की कसं मुलांना वाढवावं. आजची पिढी खूप वेगळी आहे, त्यामुळे त्यांना फटके देऊन किंवा चिडवून ते काय करतील सांगता येण्याची सांगता येत परिस्थिती आहे. सद्गुरू नेहमी आम्हाला सांगायचे, मुलं काय बोलतात त्याच्यावर तुम्हाला कळतं की मुलांची संगत काय आहे. आयुष्यामध्ये जीवनामध्ये आनंद वाटता वाटता आनंद लुटणं हा खरा आपल्या जीवनाचं पर्पज आहे. आता 4 भूतांची नावं मी तुम्हाला सांगते जी सध्या मला वाटतं की आमच्या अवतीभोवती फिरत असतात. एक म्हणजे आहे ओव्हर थिंकिंग, सेल्फ डाऊट, इन्सिक्युरिटी, कंपॅरिझन. मग आयुष्यभर कंपॅरिझन करत बसणं त्याला आम्ही कंपॅरिझन मोड म्हणतो. हे सगळे जे विचार आहेत ना, हा नॉईज आहे. हा नॉईज आपल्या डोक्यामध्ये चालू असतो. मला जमणार नाही हा माइंडसेट आहे. कुछ पा कर कुछ खोना आहे अशी गाणी असतात, बरोबर की नाही? म्हणजे काहीतरी मिळाल्यानंतर काहीतरी गमावलंच पाहिजे असं काही नाहीये. हाय हॅलो नमस्कार, मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं नवराष्ट्र पॉडकास्ट या आपल्या खास सिरीज मध्ये मनापासून स्वागत करते. आजचा एपिसोड खूप स्पेशल आहे कारण आज आपल्यासोबत आहे तूच आहे तुझ्या जीवनाचं शिल्पकार असं म्हणत अनेक शिल्पकारांना ज्यांनी घडवलं असे परमपूज्य सद्गुरू श्री वामनराव पै यांचे सुपुत्र श्री प्रल्हाद वामनराव पै, म्हणजेच आपले प्रल्हाद दादा. तर चला आपल्या आजच्या या खास भागाला सुरुवात करूया आणि प्रल्हाद दादांसोबतच्या खास गप्पांना सुद्धा. दादा, मला सुद्धा खूप आनंद होतोय आज तुम्ही इथे आलात. आणि म्हणजे खरं तर असं वाटतंय की जीन एखादा समोर भेटून आणि आपल्याला असं होतं की मी काय विचारू आणि काय इच्छा नको मागू. तसं मला झालं की किती प्रश्न विचारू आणि किती नको, पण वेळेअभावी काही प्रश्न काढले. पहिला जो प्रश्न आहे ना तो म्हणजे कुतूहल म्हणून आहे की सद्गुरू वामनराव पै त्यांचे जे प्रवचन आहे ते बघून आम्ही आज घडलो, शिल्पकार आम्ही घडलो असं मी म्हणेन. आणि ते तुमचे वडील होते, तर घरातलं वातावरण कसं होतं आणि म्हणजे कसं नातं होतं एक वडील आणि मुलाचं तुमचं? सद्गुरू श्री वामनराव पै हे माझे वडील असले तरी त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की जे बोलतात तसे ते वागतात. त्यामुळे घरामध्ये सुद्धा अगदी फ्री वातावरण होतं. अच्छा. असं काय नाही, म्हणजे आम्ही एकत्र संध्याकाळी एकत्र बसायचो. शाळामधलं कॉलेजमधलं जे काय आम्हाला सांगायचं ते आम्ही सांगायचो. म्हणजे हा जो संवाद होता ना तो लहानपणापासून खूप छान होता. आणि सद्गुरू जे म्हणतात की एकत्र असणं लहानपणापासून मुलांना आपल्याशी मनातलं बोलायला देणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ते लहानपणापासून आम्हाला त्यांनी दिलं. दुसरी गोष्ट आम्ही जरा मस्करीने नेहमी म्हणतो की सद्गुरूंना जे सिद्धांत सुचले, म्हणजे अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा, हा हा. असे जे सिद्धांत सुचले ते माझ्याकडे बघूनच सुचले असणं असं आम्ही म्हणतो. अरे वा. दादा, लहान मुलांचा विषय आला, मी म्हणेन की मला असं कधी कधी वाटतं ना, म्हणजे खूप जणांना मे बी वाटत असेल की जादू झाली की काय आणि आपण वाढलो. कारण जेव्हा आता आम्ही पालक ह्या पॅरेंटिंग फेज मध्ये येतो तेव्हा असा प्रश्न पडतो की कसं मुलांना वाढवावं, कसे संस्कार करावे. कारण आता ना खूप ठिकाणी आजी आजोबा नाही आहेत की जे गोष्टी सांगतील आणि त्या गोष्टींमधून संस्कार होतील. आणि सोशल मीडिया इतकं अफाट झालंय की सगळ्याच गोष्टी मुलांना कळतायत. त्यामुळे मुलांना कसं वाढवावं, कधी रागवावं, कधी रागवू नये, कधी प्रेमाने जवळ घ्यावं आणि कधी एक धाक किंवा फटका द्यावा, ह्याबद्दल काय सांगाल? आजची पिढी खूप वेगळी आहे, त्यामुळे त्यांना फटके देऊन किंवा चिडवून ते काय करतील सांगता येण्याची सांगता येईल. परिस्थिती आहे. बरोबर. आता मी अशी किती गोष्टी बघितलेल्या आहेत हो. की घरून घाबरून त्यांनी जीव दिलेले पण हो, आहेत, डिप्रेशन मध्ये जातात लहान मुलं. डिप्रेशनमध्ये जातात. त्यामुळे मला वाटतं की पेरेंटिंग ही खूप कठीण गोष्ट आता झालेली आहे. खूप सावध राहणं गरजेचं आहे पेरेंट लोकांनी. आणि त्याच्यासाठी मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध लहानपणापासून ठेवणं हे खूप महत्त्वाचं मला वाटतं. लहानपणापासून ठेवले गेले पाहिजे की त्यांना तुमची भीती वाटतं का म्हणे, त्यांना त्याचं जे प्रगट करायचं आहे, त्यांच्या मनात जे काय आहे ते सांगायची त्यांना मुभा दिली पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे. आणि त्यांची जी काही आवड आहे ती त्यांना जोपासायला मदत केली पाहिजे. अच्छा. पण समजलं ना? मैत्रीपूर्ण नातं हे हा, सगळ्यात आधी. मैत्रीपूर्ण नातं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर काय होतं माहिती आहे, मुलांना घाबरतात. बरोबर. मुलं आपल्या आई वडिलांना घाबरले, हम्म. एस्पेशली वडिलांना घाबरतात. हो. आणि मग काय होतं, ते सांगत नाहीत कुठली गोष्ट, सगळं आतमध्ये ठेवून घेतात. आणि आतमध्ये ठेवलं की घुसमटून जातात एक दिवस. आणि मग त्यांना ते व्यक्त कुठे करायचा प्रश्न पडतो. आणि मग खांदा देणारे मित्र बाहेर मिळतात. ते चांगले मिळाले तर फायदा आहे, नाही मिळाले तर वाईट मार्गाकडे पण जाऊ शकतात. त्यामुळे घरामध्ये एक बॉन्ड निर्माण करणं, मी नेहमी त्याला बॉन्ड म्हणतो, की आईवडिलांचं आणि मुलांचं एक बॉन्ड निर्माण व्हायला पाहिजे. बॉन्ड म्हणजे काय, प्रेमाचा प्रेमाचा बॉन्ड. ओके.
म्हणजे मी घरी जाऊन काही सांगू शकतो आणि माझे आई वडील ऐकून घेणार आणि चांगल्या रीतीने मला वागवणार, ह्याचा एक विश्वास असेल ना, तर मग माणूस वाईट मार्गाला जात नाही. आमच्या बाबतीत तेच घडलं. आम्ही लहानपणापासून सगळ्या गोष्टी घरी येऊन सांगायचो. सवयच होती आम्हाला. रात्री एकत्र बसायचं जेवायला, हम्म. मग वडील आणि आई विचारायची काय झालं आज शाळेमध्ये. त्यामुळे हे असं सांगण्याची जी आमची ही होती पद्धत, त्याच्यामुळे पुढे कॉलेजमध्ये गेल्यानंतर दांडी मारणं हा. किंवा बंक त्याला आपण बंक म्हणतो, म्हणतो. बंक हो करून हो जाणं, हो पिक्चरला जाणं, खोटं बोलून जाणं, हे आम्हाला जमत नव्हतं. आम्हाला भीती वाटायची की मला घरी जाऊन खोटं बोलायला लागेल. हो हो हा जो बॉन्ड होता की घरी जाऊन आमच्यावर विश्वास आहे, हो मला घरी जाऊन खोटं बोलायला लागेल, हा जो विश्वास होता ना, हा बॉन्डमुळे आम्ही कधीच भरकटलो गेलो नाही. आता आम्ही IIT मध्ये मी होतो, हो हॉस्टेलमध्ये मी होतो. हो हॉस्टेलमध्ये किती मुलं बिघडताना मी बघितलेली हो आहे. हो इव्हन IIT मध्ये तो काय बिघड वेगळं नाही. बरोबर. हो हो बरोबर कारण आहे. संपूर्ण देशामधली मुलं येतात, येतात वेगवेगळे. प्रत्येकाचे वेगळे विचार आणि एक फ्रीडम मिळाल्यानंतर मुलं कशीही वागतात. बरोबर. मग अशा वेळेला आपण आपल्या घरातनं एक असा जो बॉन्ड असतो, घरातनं आपलं एक विचारांचं जे आपल्याला बॅकग्राऊंड असतं, त्यामुळे आपण भरकटले जात नाही. पण दादा खूप वेळेला असं सुद्धा होतं की मैत्रीपूर्ण नातं जरी ठेवलं तरी म्हणजे जे कॉलेज वाईन मुलं आहेत किंवा जे आपण म्हणतो की वेगळे हॉस्टेलवर राहतात ते सुद्धा कधी कधी त्या मैत्रीचा त्या आई वडिलांच्या मैत्रीचा सुद्धा गैरवापर करतात असं सुद्धा दिसून येतं. त्यावेळेला मग अजून कठीण जातं की अरे आपण इतका विश्वास ठेवला मुलांवरती आणि मुलं वेगळा त्याचा गैरफायदा घेत आहेत. कारण मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं म्हणजे पूर्णपणे विश्वास टाकणं असं नाही. सावध राहणं मग तेवढंच गरजेचं असतं. म्हणजे मुलं खोटं बोलतायत की नाही, या सगळीकडे लक्ष पाहिजेच आपलं. बरोबर. कारण आता सद्गुरूंनी सुद्धा प्रत्येकाला शिकवलं. किती लोकांनी घेतलं आपल्याला माहित नाही ना. बरोबर. तसं मुलांशी आपण चांगलं वागलं, त्याचा फायदा पण घेतील आणि त्याचा तोटा पण होऊ शकतो. म्हणून सावध राहणं पण तेवढंच गरजेचं असतं. मुलं काय बोलतात, सद्गुरू नेहमी आम्हाला सांगायचे, मुलं काय बोलतात त्याच्यावर तुम्हाला कळतं की मुलांची संगत काय आहे. हम्म. समजलं ना. म्हणून मुलांशी जितक्या आपण गप्पा मारू, मुलांना जेवढं आपण ओपन अप करायला लावू, तेव्हा त्यांच्या बोलण्यातनं आपल्या बऱ्याचशा गोष्टी कळतात की याची संगत कशी आहे. म्हणून सद्गुरू नेहमी सांगायचे की तुम्ही मुलांच्या जे मित्र आहेत त्यांना घरी बोलवा, खेळायला बोलवा, त्यांच्या आई वडिलांना घरी जेवायला बोलवा, थोडा कष्ट करा, हम्म. पण त्याच्यातनं त्यांची आई वडील कसे आहेत, त्यांची संगत कशी आपल्याला कळते. बरोबर. आणि मग वेळीच म्हणतात ना की संगतीवर लक्ष ठेवणं खूप महत्वाचं आहे. पण हे वेळीच कळणं कठीण असतं. म्हणून सद्गुरू म्हणतात प्रयत्न केले पाहिजे तुम्हाला. मग त्या मुलाला तुम्ही घरी बोलवा पाहिजे. ते गप्पा मारताना हे करताना आपल्याला कळतं बरोबर. मुलं कशी आहेत, ती अच्छा. कुठल्या फॅमिली कशी आहे, ह्या कशी गोष्टी आहे. कळणं गरजेचं आहे. म्हणून गेट टुगेदर ठेवायचं. आम्ही संवाद खूप सगळं केलेलं आहे महत्वाचा ते. वाटतो म्हणजे म्हणायचं. त्यांच्या मित्रांबरोबर बरोबर. आम्ही हे ठेवायचो. आमच्या बाबतीत उलटं झालं की माझ्या वडिलांमुळे माझी संगत मिळणं हे त्या मुलाला मोठं वाटायचं. किंवा त्यांचे आई वडील मी आहे म्हटल्यानंतर काळजी करत काळजी नव्हते. करायचं आहे. हा. म्हणजे हा प्रल्हाद बरोबर चाललंय म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्यांचा माझ्यावर विश्वास जास्त असायचा. कारण मी या घरात न वाढलोय मी. बरोबर. म्हणजे असं असतं. म्हणजे आपण ते फॅमिली काय आहे हे लक्ष जर ठेवलं तर मला वाटतं संगत, कारण संगतच सगळ्यात महत्वाची आहे. महत्वाची. संगत तुम्हाला बिघडवू शकते आणि घडवू पण शकते. त्याचमध्ये हे दोन स खूप महत्वाचे. एक हो. म्हणजे संवाद आणि दुसरी म्हणजे त्यांची संगत काय आहे येस. यावरती लक्ष असणं खूप महत्वाचं आहे. दादा अनेकदा ना आपण सगळं करत असतो म्हणजे आम्ही कामं करतोय, धावतोय, पळतोय, पण कुठेतरी शेवटच्या दिवसाला जेव्हा आपण बसतो तेव्हा प्रश्न येतो की नेमकं आपण आयुष्यात काय करतोय. किंवा अनेक तरुणांना सुद्धा त्यांचा पर्पज ऑफ लाईफ कळत नाही. इवन आम्ही मोठ्यांना सुद्धा. अशा वेळेला कशा पद्धतीने तो पर्पज ऑफ लाईफ शोधावा असं मी म्हणेन. पर्पज ऑफ लाईफ हा खरा म्हणजे आध्यात्मिक प्रश्न आहे. आणि हा बऱ्याच लोकांनी उत्तर दिलं की पर्पज नाही आहे जीवनाला, असं लोक म्हणतात. पण सद्गुरूंनी पर्पज सांगितले. सद्गुरूंनी पर्पज काय सांगितले की पर्पज ऑफ लाईफ हा आहे, आता हा मोठा विषय पण मी थोडक्यात हो. सांगतो की आनंद वाटणं आयुष्यामध्ये, जीवनामध्ये आनंद वाटता वाटता आनंद लुटणं, हा खरा आपल्या जीवनाचं पर्पज आहे, असला पाहिजे. आता तुम्ही म्हणा आनंद कसा वाटायचा. बरोबर. प्रत्येकजण आपल्या कामातून, आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून आनंद देत असतो ना. कळलं ना. म्हणून आपल्या कामातून पण आनंद देऊ शकतो. आता सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट खेळला, हो त्याची क्रिकेट खेळण्याची पद्धत बघून सुद्धा किती लोकांना आनंद होतो. हो हो हो. मग त्याचा पर्पज ऑफ लाईफ काय की क्रिकेटमधनं लोकांना आनंद देणं. त्यांनी स्कोर केल्यानंतर संपूर्ण देश आनंदी व्हायचा. बरोबर की नाही. बरोबर. तसंच संगीतकार, गाणं,
गाणं जे गातात छानपैकी हो ते आपल्या गाण्यातनं लोकांना आनंद देतात. नाटकात काम करणारे लोक आहे आपल्या कामातून दुसऱ्यांना आनंद देते. म्हणून आनंद देणं हे आपलं पर्पज असलं पाहिजे आयुष्यामध्ये. कारण त्याच्यामध्ये पुन्हा निसर्गाचा नियम आहे, जेवढं तुम्ही द्याल ना तेवढं तुमच्याकडे परत येईल आणि मग तुम्ही लुटू शकाल. आनंद लुटायला तुम्हाला चान्स आहे. लुटायचं म्हणजे तुम्ही आनंदातच राहाल. बरोबर. जेवढा देत राहाल ना तेवढं ते परत येईल. आपला हा नियम आहे, हो हो जेवढं देतो ते ते मल्टिप्लाय होऊन परत येतं. परत येतं. म्हणून तुम्ही आनंद द्यायचा प्रयत्न करा सगळ्यांना, प्रत्येकाला. म्हणजे लहान असू दे, मोठा असू दे, कमी श्रीमंत असू दे, श्रीमंत असू दे, प्रत्येकाला जर तुम्ही आनंद द्यायचा प्रयत्न केला मग तो कामातून पण दिला पाहिजे. नाही तर कामामध्ये जर तुम्ही नीट नाही काम केलं तर तुम्ही आनंद देऊ शकत नाही. तुमच्या कामातून तुम्ही समाजाला पण आनंद देऊ शकता. तुम्ही तुमचं काम जर प्रामाणिकपणे क्वालिटी काम केलं बरोबर. तर त्याच्यातनं तो जो प्रॉडक्ट आहे जे वापरतात त्यांना आनंद मिळतो ना. माझ्यामध्ये हो की खूप नाही? महत्वाचा फंडा सांगितला तुम्ही, हां. असं मी म्हणेन. कारण आनंद देणं खूप महत्वाचं आहे. मग त्यावेळेला मग इव्हनिंगला जेव्हा घरी जाल तेव्हा आनंदाने काम केलेलं असेल त्याचं वेगळं समाधान मिळेल. म्हणून आनंद जेवढा तुम्ही वाटाल तेवढा तेवढा आनंद परत लुटाल. येईल. आता 4 भूतांची नावं मी तुम्हाला सांगते, जी सध्या मला वाटतं की आमच्या अवतीभोवती फिरत असतात. एक म्हणजे आहे ओव्हर थिंकिंग, दुसरं आहे म्हणजे सेल्फ डाऊट, तिसरं आहे इन्सिक्युरिटी प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि चौथं म्हणजे कंपॅरिझन. ही 4 भूतं मला असं वाटतं की आमच्या आजूबाजूला सतत फिरत असतात आणि आम्ही अनेक व्हिडिओज बघू दे मोटिवेशनचे किंवा काहीही, पण ही भूतं अशी खेळतच असतात. आणि मग त्यावेळेला ह्या सगळ्यांशी डील कसं करावं आणि मनाला स्थिर कसं करावं? ओव्हर थिंकिंग म्हणजे काय असतं माहिती आहे? ओव्हर थिंकिंग म्हणजे ओव्हर निगेटिव्ह थिंकिंग. बरोबर. ओव्हर पॉझिटिव्ह थिंकिंग चालेल, पण ओव्हर निगेटिव्ह थिंकिंग चालणार नाही. म्हणून आपल्याकडे काय झालं माहिती आहे, आपण निगेटिव्ह थिंकिंग खूप करतो. हो आणि याला कारण का, आपल्याला भविष्यकाळाची चिंता आणि काळजी असतेच. बरोबर. सगळ्यांना असते हो चिंता आणि काळजी. आणि भूतकाळामध्ये जे वाईट गोष्टी घडल्या आहेत ती भूतं आपल्या मानगुटीवर बसलेली असतात. बसलेले. त्यामुळे त्याचं अनिष्ट चिंतन आपण करतच असतो. समजलं ना? आपण प्रेझेंटमध्ये राहायचा प्रयत्न करत नाही. कळलं ना? आता मला सांगा की चिंता आणि काळजी करून किंवा इन्सिक्युरिटी असणारच. कारण पुढल्या क्षणी काय होणार आपल्याला माहित आहे का? बरोबर. माहित भविष्याची नाही. चिंता. आमच्याकडे एक व्हाईस प्रेसिडेंट टेनिस खेळत होता. टेनिसचा हात वरती केला आणि तो तिकडेच गेला. हात खाली पण नाही आला. म्हणजे पुढल्या सेकंदाला काय होणार आहे, आपण आहोत की नाही इथपासून सुरुवात आहे. बरोबर. मग आपण इन्सिक्युरिटी घेऊन कशाला बसायचं? समजलं ना? किंवा भविष्यकाळाची चिंता आणि काळजी करून कुठलंही सोल्युशन मिळालंय का कधी आयुष्यामध्ये, किंवा त्याचा फायदा झालाय का? हा एक ज्ञान आपण समजलं पाहिजे, किंवा हे अंडरस्टँडिंग आपल्याला झालं पाहिजे की चिंता आणि काळजी करून काहीच होत नाही. उलट चिंता आणि काळजी केल्यानंतर आपलं आरोग्य बिघडतं. आरोग्य बिघडतं. कारण चिंता ही चितेवर घेऊन जाते असं हो म्हणतात. हो हो. बरोबर की नाही? बरोबर. म्हणून चिंता आणि काळजी जेवढी तुम्ही कराल, हे सगळे विकार आहेत. चिंता, काळजी, द्वेष, मत्सर हे सगळे विकार आहेत. हे विकार तुमचं आरोग्य खराब करून टाकतात. आता एवढं जर तुम्हाला समजलं तर मला वाटतं शहाणपण दाखवलं पाहिजे की दुसरा विचार करण्यापेक्षा प्रेझेंटमध्ये राहून आहे ते कर्म चांगल्या रीतीने कसं करता येईल, आजचा दिवस प्रत्येक मोमेंट आपण कसा चांगल्या रीतीने घालवू शकतो, त्याच्यातनं लोकांना आपण कसा आनंद देऊ शकतो, याचा जर विचार करत राहिला ना तर तुम्हाला इन्सिक्युरिटीचा, ओव्हर थिंकिंगचा विचारच करायला लागणार नाही. कारण परिस्थिती आताची इन्सिक्युरिटी, काय उद्या जॉब आहे की नाही माहीत नाही, बरोबर. हो. अशी परिस्थिती आहे की नाही. परिस्थिती आहे. मग माहीत नाही तर त्याचा विचार कशाला करायचा? आल्यानंतर बघू ना आपण. एखादी गोष्ट घडल्यानंतर बघू ना. आता एखादा माणूस ICU मध्ये एखादा लोक रडायला लागतात पहिल्यांदा, जसं काय तो मेलाच आहे. अरे मेला नाही ना अजून. बरोबर. मग आतापासून कशाला मेल्यानंतर रडणं, ते आता का रडतोयस? शांत राहा, देवाची प्रार्थना कर, पॉझिटिव्ह राहा. मग जे घडेल ते बघू ना आपण. घडल्यानंतर काय करायचं ते पुढला विचार तो मी नंतर सांगेन. घडल्यानंतर काय करायचं हा पण महत्वाचं आहे. पण घडत नाही तोपर्यंत विचार कशाला करायचा? पण आता हे कळत असून पण बळत नसल्यासारखं होतं. परिस्थिती तीच आहे ना. अध्यात्म तिकडेच येतं. अध्यात्म म्हणजे काय फक्त विट विट म्हणणं नाही. बरोबर. अध्यात्म म्हणजे अध्यात्मातली जी प्रिन्सिपल्स आहेत त्याला आम्ही स्पिरिच्युअल विजडम म्हणतो, किंवा प्रिन्सिपल ट्रूथ, फंडामेंटल ट्रूथ आहे ना, ही समजून घेऊन आपल्या जीवनात उतरवली पाहिजे. तर त्या गोष्टीवर सगळा उपाय मिळेल, नाही तर उपाय मिळणारच नाही कधी आयुष्यामध्ये. बरोबर. म्हणून प्रेझेंट मोमेंटमध्ये राहणं ही साधना आहे. वर्तमानात राहणं वर्तमानात राहता आलं पाहिजे आपल्याला. आणि ही गोष्ट एकदा आपण घेतली पाहिजे की झालं ते झालं, ते काय करता येत नाही. एक्सेप्ट करणं. त्याच्यामध्ये उलट आणखीन परिस्थिती बिकट होत जाते.
कारण एकदा तुमचा एखाद्या व्यक्ती गेली की आपण त्याचा विचार करत बसलो तर आपण डिप्रेशनमध्ये जातो. म्हणजे आपण आपले प्रॉब्लेम वाढवतो. बरोबर. म्हणून हे जर कोणी तुम्हाला शिक्षण देत असतील, आता सद्गुरूंचं काम हेच आहे ना, जीवनविद्या मिशन हेच काम करते, तुम्हाला शहाणपण देते. मग हे शहाणपण कसं आपल्या आणायचं त्याच्यासाठी साधना करायला लागते. एका दिवसात कुठली गोष्ट होत नसते. म्हणून आम्हाला जे जीवनविद्येमधनं ज्ञान दिलं जातं, संस्कार दिले जातात, त्याच्यातनं आपण शिकलं पाहिजे आणि ते आपल्या जीवनात उतरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याच्यासाठी साधना केल्या जातात. आता प्रेझेंट मोमेंट साधना आहे एक, ती पण देता येते आपल्याला. आणि दादा, जो सेल्फ डाऊटचा प्रश्न आहे किंवा आपण सतत कंपॅरिझन करत असतो, की इवन कुटुंबामध्ये सुद्धा आपण बघतो की अरे त्यांच्या कुटुंबात कार घेतली गेली, आपल्याकडे कधी येणार, किंवा अच्छा तिच्या सोशल मीडियावरती इतके हँडल्स वाढलेत, इतके तिचे व्ह्युअर्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तरुण पिढी सुद्धा ह्याच्यामध्ये जाते आणि मग कुठे ना कुठे ते डिप्रेशन, एन्झायटी इथपर्यंत हे लेवलला जात आहे. कंपॅरिझन हा एक मोठा रोग झालेला आहे. बरोबर. खरं म्हणजे माझं म्हणणं असं आहे की कंपॅरिझन आपल्याबरोबरच करायची. एक गोष्ट लक्षात ठेवायची. कारण तुम्ही किती कंपॅरिझन कोणावर केली, तुम्ही किती मोठे झाला तर तुमच्यापेक्षा मोठा कोणतरी असतोच. बरोबर. तुम्ही किती सुंदर असला तरी त्यांच्याकडे सुंदर कोणतरी असतो. आता बरोबर. सुंदर हे होतं ना, मिस इंडिया किंवा हो, मिस वर्ल्ड, हो. सगळ्या सुंदर असतात ना. बरोबर. म्हणजे असं नसतं की तुमच्यापेक्षाही सुंदर कोणतरी असू शकतं. तुमच्यापेक्षाही मोठा कोणतरी असणारच आयुष्यात. बरोबर. तुमच्यापेक्षा श्रीमंत कोणतरी असणारच. तुमच्यापेक्षा हुशार कोणतरी असणारच. हो की नाही? हो. त्यामुळे आपण ही गोष्ट समजून घेऊन आपण कंपॅरिझन करण्यामध्ये फायदा नाही. कारण कंपॅरिझन करून आपण पुढे गेलो समजा, आता मी तुमच्याशी कंपॅरिझन केलं, मी तुमच्या पुढे गेलो, तरी तुमच्या पुढे कोणतरी आहेच परत, त्याच्याशी कंपॅरिझन. मग आयुष्यभर कंपॅरिझन करत बसणं, याला आम्ही कंपॅरिझन मोड म्हणतो. नीड मोर मोड आणि कंपॅरिझन मोड याच्यामध्ये आपण अडकलेलो आहे. समजलं ना? म्हणून हा कंपॅरिझन आपण करायची तर आपल्याशी करायची. आज मुलांचा पण हाच प्रॉब्लेम झाला. आपले पेरेंट्स आपल्या मुलाची तुलना दुसऱ्यांबरोबर करतात. हो. मुळीच करू नये. केलं ना तर त्याचं नुकसान होतं. एक एक्झाम्पल सांगू मी तुम्हाला आमच्या घरातली घडलेली. माझा मुलगा अभ्यासात हुशार होता आणि त्याच्याच वर्गातला एक मुलगा जो होता तो चित्रकलेत हुशार होता. कळलं? तर त्याची आई नेहमी माझ्या बायकोला म्हणायची, तुझा मुलगा काय हुशार आहे, माझा मुलगा एवढा नाही आहे. चांगला होता तो, एवढा वाईट नव्हता. पण तिला नेहमी माझ्या मुलाचं कौतुक वाटायचं. तर माझी बायको तिला सांगायची, अरे तुझा मुलगा जो आहे ना चित्रकलेमध्ये एक्सपर्ट आहे, तो कायम पहिलं प्राईज मिळवतो. एवढं पहिलं प्राईज मिळवतो की लोकांना प्रश्न पडतो की त्यांनी केलं की वडिलांनी केलं. कारण त्याचे वडील पण मोठे चित्रकार होते. नाही होते म्हणजे असतील पण आता. ते खूप मोठे चित्रकार होते, म्हणजे त्यांना वर्ल्ड फेमस. तर त्यांनी केलेलं चित्र लोकांना वाटायचं की वडिलांनी काढून दिलं त्याला, एवढं तो टॉप काढायचा. तर हे समजावून सांगितल्यानंतर पुढे काय झालं, माझा मुलगा CA झाला, MCOMला गोल्ड मेडलिस्ट झाला. तो आपल्या वाटेने गेला आणि तो मोठा चित्रकार झाला. आज त्याचं नाव आहे सगळ्या जगामध्ये. म्हणजे असं असतं की तुम्ही कंपॅरिझन करू नका. प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य वेगळं असतं. कंपॅरिझन म्हणून चालणार नाही. त्याचं एक प्रत्येकजण जन्माला आलं ना, काहीतरी घेऊन आलेलं आहे ना. काही लोक हुशार याच्यात, काही लोक नाटकामध्ये ह्याच्यामध्ये हुशार असतात, प्रत्येकाचं एक वेगळं वक्तृत्वामध्ये असतात. वैशिष्ट्य आहे. बरोबर. मग ते वैशिष्ट्य कसं वाढवता येईल याच्याकडे बरोबर. लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कशी करता येईल बरोबर. हे महत्वाचं असतं. म्हणून आणि self doubt. कंपॅरिझन करून नाही चालणार. बरोबर. कंपॅरिझन काय करायचं आपल्यामध्ये. आज स्वतः. मी जो आहे तो मी उद्या चांगला कसा होईल, बरोबर. आज मी जे काय करतो त्याच्याविषयी मी जास्त चांगलं कसं करू शकेल, ही जर तुम्ही कंपॅरिझन केली. एखादा माणूस 80% मिळवतो, त्याला सांगायचं ओके 85% मिळून दाखव, मी तुला प्राईज देईन. उगीच 95 बरोबर तुलना नाही करायची. Comparison नाही करायचं. मग तो हा होतो ना, मग डिमोटिवेट डिमोटिवेट होतो. बरोबर. त्याच्याशी त्याला सांगा आता 80 मिळवले ना, व्हेरी गुड, आता तू मला 85 मिळून दाखव, मी तुला काहीतरी प्राईज देतो. मग तो 85 मिळवण्यासाठी प्रयत्न करेल बरोबर. आणि त्याला मदत करू आपण. 85 मिळालं तर 90 कडे घेऊन जाऊ. असं स्टेप बाय स्टेप जर मुलांना तुम्ही पुढे नेलं तर तो मोठा होऊ शकतो. तुम्ही एकदम एक्सपेक्टेशन मोठ्या केल्या तर मग तो डिप्रेसमेंट तुलना करणं खरंच चुकीचं आहे आणि ती माझ्या मते कोणाबरोबर लहानपणापासून करू नका. करू नये. कारण कधी कधी आपण मस्करीत म्हणतो मस्करीत दुसऱ्याची म्हणतो. बायको आपल्याला आवडते. त्या दुसऱ्या बायकोचे दुर्गुण काय ते त्यालाच माहित असतं, आपल्याला बरोबर. माहित नसतं. आपल्याला जे दिसतं तसं नसतं ना. नसतं. खरंच. त्यामुळे दुसऱ्यांची कंपॅरिझन करणं चुकीचं आहे. दादा, सेल्फ डाऊट सुद्धा मी तुम्हाला एक भूत विचारलं होतं. अनेकदा काही करताना आपण नाही पहिले म्हणतो. म्हणजे अच्छा हे करायचंय, हा प्रोजेक्ट करायचा किंवा होणार हे नाही. करायचंय, हा मला वाटत नाही मी करू शकेन, असं पहिलेच आपण इतरांनी बोलण्यापेक्षा स्वतःलाच आपण डाऊट स्वतःवरतीच घेतो. तर आपल्याला आपल्यामध्ये कॉन्फिडन्स नाही ना. बरोबर. हा कॉन्फिडन्स आपल्याला निर्माण करायला लागतो.
आणि याच्यासाठी साधना करायला लागतात. पॉझिटिव्ह थिंकिंग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ही फक्त बोलण्याची गोष्ट नाही, साधण्याची गोष्ट आहे. समजलं ना? म्हणून सतत विचारामध्ये आपल्या परिवर्तन करत की स्वतःमधला डाऊट काढून टाकायला पाहिजे. बिलीफ, स्वतःमध्ये बिलीफ पाहिजे. बरोबर. मी करू शकतो. आम्ही काय लोकांना सांगतो, तू म्हण तरी, होशील ते होशील, पण म्हण तरी की मी करू शकतो. असं सगळं नेहमी सांगायचे. म्हण पहिल्यांदा. हो हो बोलण्यामध्ये पहिली सुधारणा कर. सुधारणा. आपण बोलण्यामध्ये सुधारणा करत नाही. हो. आपण बोलताना सुरू करतो की होणार नाही म्हणून. हो मला हे जमणार नाही. किंवा आज तुम्ही लोक बोलताना आपण बघतो काय बोलतात की काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमावलं पाहिजे. गमावलं पाहिजे. हो बरोबर की नाही? हो, बोलतोय. पैसा आज आहे, उद्या उद्या नाही. नाही. आता उद्याचं नाही म्हणायची काही गरज असते का? मग तो नाही होतो ना आयुष्यामध्ये. म्हणून आपण बोलताना चुका खूप पडतो. आज सगळी हिंदीची गाणी तुम्ही बघितली ना अशीच असतात. कुछ पाकर कुछ खोना आहे म्हणून अशी गाणी असतात. बरोबर की नाही? म्हणजे काहीतरी मिळाल्यानंतर काहीतरी गमावलंच पाहिजे असं काही नाहीये. नेगेटिव्ह विचार आपण आधी हा. सगळ्यात आधी करतो. असं आहे. म्हणून पहिल्यांदा आपण बोलण्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. आमच्याकडे आम्ही नेहमी सांगतो की मुलगा जर म्हणत असेल मी डॉक्टर होणार हं. आणि तो अभ्यास करत नसेल तर आपण चिडतो. आई मग काय म्हणते, त्यातला डॉक्टर कंपाऊंडर झाला तरी पुरे. हो. आता हा जो विचार आपण त्याच्या मनात का घालायचा? त्याला जर डॉक्टर व्हायचं तर म्हण ना, डॉक्टर साहेब उठा, डॉक्टर साहेब चला कामाला लागा आता. त्याला वाटू दे ना, त्याच्या मनात जाऊ दे हा विचार की मी डॉक्टर होऊ शकतो. म्हणजे आपणच हे निगेटिव्ह बोलतो, आपणच त्यांना निगेटिव्ह विचार देतो आणि याच्यातनं मग मुलं कशी घडतील? म्हणून आम्ही नेहमी सांगतो की त्याला व्हायचं ना कोणतरी मोठा, त्याला म्हणत राहा. त्याला आय एस ऑफिसर व्हायचं तर म्हणा, आय एस उठा, कलेक्टर उठा म्हणा ना, काय बिघडलं? आपण पहिले विश्वासांच्या पहिलं टाकून त्याच्यावर ठेवायचं. तुम्ही त्याला बोलायला सुरुवात करा. म्हणून सुरुवात पहिलं करा. बोलणं सुधारा, बोलणं सुरू. मग विचार सुधारतील. माझ्यामध्ये ही 4 भूतं जर घालवायची असेल तर वर्तमान आणि त्यासाठी लागणारी साधना बरोबर. खूप महत्वाची आहे. विचारामध्ये परिवर्तन परिवर्तन. हे करणं गरजेचं आहे. तर ही 4 भूतं आजूबाजूला काय कुठेही फिरकणार सुद्धा बरोबर. नाहीत मी असं म्हणेन. आता पॉझिटिव्ह विचार आपण म्हणतो, मी तसं म्हणाले की खरं तर खूप वेळेला पॉझिटिव्ह विचार आणि प्रॅक्टिकल विचार बॅलन्स सांभाळणं खूप कठीण पडतं. कारण मी खूप पॉझिटिव्ह आहे, पण ऑफिस पॉलिटिक्स आहे, घरात काहीतरी वेगळं राजकारण आहे, ट्रोलिंग आहे, अनेक गोष्टी होतात किंवा कधी कधी परिस्थिती येतात. मग अशा वेळेला आपण स्वतःला पॉझिटिव्ह कसं ठेवावं? आता पॉझिटिव्ह विचार हा प्रॅक्टिकल नसतो असं आपला गैरसमज आहे. हो. खरं म्हणजे पॉझिटिव्ह विचार हाच प्रॅक्टिकल आहे. कसं? कारण आपण परिस्थितीचा विचार करत बसतो, हो. आपल्या मनस्थितीचा विचार करत नाही आपण. खरं म्हणजे मनस्थिती बदलली तर परिस्थिती आपल्यापुरती तरी बदलते. हा निसर्गाचा नियम आहे. मनस्थिती म्हणजे आपला माइंडसेट हा जो आपण बदलला, जे मगाशी तू बोलली हो, हो. की मला जमणार नाही, हा हो. माइंडसेट आहे. मला जमणार हा जर माइंडसेट चेंज झाला तर आजूबाजूची परिस्थिती तुम्हाला पूरक आणि पोषक होते. हा निसर्गाचा नियम आहे. कारण चांगले विचार चांगली परिस्थिती अट्रॅक्ट करते. इज द लॉ ऑफ अट्रॅक्शन. कारण विचार ही शक्ती आहे. विचार शक्तीला व्हायब्रेशन्स आहेत, फ्रिक्वेन्सी आहे. ही फ्रिक्वेन्सी असते ना, ही जर हाय फ्रिक्वेन्सी असेल चांगल्या विचारांची तर चांगली परिस्थिती तुमच्याकडे अट्रॅक्ट होते. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून विचार तसा जीवनाला आकार म्हटलेला आहे. कळलं ना? आपण परिस्थितीचा विचार जास्त करतो हो, हो. आणि मग त्याच्यातनं आपण निगेटिव्ह विचार करतो की शक्यच नाही, एवढी परिस्थिती घाण आहे, ऑफिसमध्ये एवढे पॉलिटिक्स आहे की मला प्रमोशन मिळणारच नाही असं म्हणतो. म्हणजे आपण विचार काय करतो, प्रमोशन मिळणार नाही. बरोबर. मग हा विचार आकार घेतो. हम्म. परिस्थिती काही असू दे, आपण सांगायचं मिळणार, मला प्रमोशन मिळणार, मी माझं काम चांगलं करतोय, मला मिळणार. बघा बाकीच्या गोष्टी हळूहळू तुम्हाला काय सगळ्या म्हणतात, होतील हा पूरक. चांगला पूरक आणि पोषक व्हायला शाहरुख लागते. खानचा डायलॉग आठवेल मग तो असा. बरोबर आहे. पण हे सगळे डायलॉगच होतं आपण ऐकतो, पण आपण त्याच्यामध्ये बदल केला गेला पाहिजे. मी कृती खरं बदल. सांगतो तुम्हाला, तुमचे विचार बदलले ना की आजूबाजूची फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला लागते तुमची आणि चांगली परिस्थिती, चांगले व्यक्ती तुमच्याकडे यायला लागतात. चांगल्या व्यक्ती पण तुमच्याकडे आकर्षित होतात. चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतात. चांगल्या परिस्थिती तुमच्याकडे आकर्षित होते. बाहेर काही असू दे ना, आपल्याला काय करायचं? आपले विचार बदलले की सगळ्या गोष्टी आपल्याला काय म्हणतात त्याला पोषक व्हायला पोषक लागतात. आहे. म्हणजे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार खरं आहे. असं मी खरं म्हणेन. आहे, मी सांगतो. तरी लोकांना ते पटत नाही. लोक एक सगळं मला तेच सांगतात
आता मी मोठमोठ्या कॉर्पोरेटमध्ये हो जातो, मी त्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर हो ते मला म्हणतात, अहो हे जरा आदर्शवादी वाटतं, प्रॅक्टिकल वाटत नाही. बरोबर दादा, हा मी प्रश्न म्हटलं हेच येतच तर आहे. प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल याचा अर्थ आहे त्या परिस्थितीचा विचार करत राहणं आणि मग शक्य आहे की नाही बघणं, ह्याला प्रॅक्टिकल म्हणत नाही. समजलं ना? त्यामुळे ह्याला माइंडसेट मूर्खपणा म्हणतात. मूर्खपणा करायचा. हो की नाही? जे जायचे ते पुढे जातातच ना. हो 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 आपण म्हणतो की असं शक्य नाही म्हणून, तरी शक्य करून दाखवणारे लोक आहेतच ना. मग त्याच्यामध्ये तू का नाहीस? कारण तुझा विचार नाही. म्हणजे आपण आपल्यावर काम करायला खरं तर हवं आणि आपले येस, विचार आणि बरोबर बोलली. माइंडसेट आपल्यावर महत्वाचं आहे, काम काम करायला करणं पाहिजे महत्वाचं आहे. आणि हे काम केल्याशिवाय आपले विचार नाही बदलणार. विचार बदलले की तुमचे आयुष्य बदलते. हो, आपण दुसऱ्यांचा विचार करत राहतो आणि आपला विचार आपण आणि आपलं काम परिस्थितीचा विचार करत विचार बसतो करत राहतो. की बरोबर परिस्थिती किती खराब आहे, बरोबर. असा विचार करत जातो. पण दादा, कधी कधी परिस्थिती ना खूप भयानक असते, जी आपल्या हातात सुद्धा नसते. म्हणजे कोणाला तरी आपण गमावणं, अशी सुद्धा परिस्थिती येते. किंवा अचानक अशी परिस्थिती येते की ज्यावेळेला वाटतं की चारी बाजूने संकट येत आहेत, आणि अशा वेळेला पॉझिटिव्ह राहणं किंवा स्वतःमध्ये बदल घडवणं कशा पद्धतीने आपण करू शकतो, कसं त्या परिस्थितीला आपण सामोरं जाऊ शकतो? सांगितलं ना, एक एक विषय म्हणजे इतका मोठा विषय आहे, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सद्गुरूंचा एक सिद्धांत आहे की वस्तुस्थितीचा स्वीकार करून त्याला सुरेख आकार देण्यामध्येच सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. समजलं? वस्तुस्थितीचा स्वीकार, स्वीकार म्हणजे काय, इंग्लिशमध्ये आपण त्याला ॲक्सेप्टन्स एक्सेप्टन्स म्हणतो. म्हणतो. हो म्हणून एखादी गोष्ट घडली आपल्या आयुष्यामध्ये, कुठे चांगल्या व्यक्ती आपली गेली समजा, किती दिवस रडायचं, किती दिवस रडायचं, याला लिमिट आहे की नाही. बरोबर. मग आपण ती ॲक्सेप्ट केली पाहिजे. आता पुन्हा तो काही परत येणार नाही माणूस. मग ॲक्सेप्ट करणं हे आपल्या हाती आहे. पण ॲक्सेप्ट करणं याचा अर्थ आपण काय म्हणतात त्याला, काही करता येत नाही म्हणून ॲक्सेप्ट करतो असं नाही. ॲक्सेप्ट करणं म्हणजे आता तो विषय बंद करणं आणि पुढे त्याच्यातलं त्याला सुरेख आकार कसा देता येईल याचा विचार करणं, ह्याला म्हणतात ॲक्सेप्टन्स. ॲक्सेप्टन्स म्हणजे गर्भगळीत होणं नाही. आता काय करणं, गेला काय करणं असं नाही. गेला ही वस्तुस्थिती ॲक्सेप्ट आहे, ती माहिती आहे तुम्हाला. मग आता ह्याच्यामध्ये आपण कशी परिस्थिती सुधारू शकतो याचा विचार करायला सुरुवात करायची. आणि तो विचार जर तुम्ही केला तरी पुन्हा तिथे अध्यात्मकच सांगतो तुम्हाला. तुम्ही जेव्हा ॲक्सेप्ट करता तेव्हा तुम्ही शांत होता. हो, जोपर्यंत ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत तुमच्या मनामध्ये नॉईज असतो, नॉईज. गोंधळ चालू असतो तुमच्या माझ्याच वाट्याला का मनात. आलं, बरोबर. देवाने मलाच का निवडलं, देवाला काय, मला मी इतकं देवाचं करतो तरी माझ्या वाट्याला का आलो, आता माझं पुढे कसं होणार, हे सगळे जे विचार आहेत ना, हा नॉईज आहे. हा नॉईज आपल्या डोक्यामध्ये चालू असतो. म्हणून ॲक्सेप्टन्स म्हणजे हा नॉईज बंद व्हायला पाहिजे, निवांत आणि शांत व्हायला पाहिजे. पहिल्यांदा झालं, केलं. आता ह्याच्यातनं मार्ग काढायचा आपल्याला. म्हणून जेव्हा तुम्ही निवांत होता, प्रेझेंटमध्ये राहायला सुरुवात करता, की झालं आता हा नॉईज कमी झाला, की आपलं जे अंतर्मन आहे ना, तुम्हाला बहिर्मन आणि अंतर्मन ऐकून माहीत असेल. हो तर ही अंतर्मनाची शक्ती म्हणजे दैवी शक्ती एखादी म्हणजे, इट इज कनेक्टेड टू ईश्वर, ईश्वरी शक्ती जोडलेलं असतं. त्यामुळे हे अंतर्मन तुम्हाला संधी उपलब्ध करून देत असतं. या अंतर्मनाला किंवा आतला जो ईश्वर आहे, ईश्वर म्हटलं की लोकांना दत्त आणि हो तसं नाही, ईश्वरी शक्ती जी आहे आतमध्ये, दैवी शक्ती म्हणा, डिवाइन पॉवर म्हणा, डिवाइन पॉवर. ही जी डिवाइन पॉवर आहे ती तुम्हाला नेहमी वरती घेऊन जायला बघत असते. वरती म्हणजे आनंदाकडे, आनंदाकडे. यशाकडे, चांगल्या गोष्टी न्यायला प्रयत्न करत असते. पण आपले विचार त्याला खाली खेचत असतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. मी नेहमी उदाहरण देतो. एखादा फुगा असतो, तो फुगा आपण धरला की तो खाली येतो ना, हो हो सोडला तर तो वरती जातो. वरती जातो. तसं ह्या अंतर्मनाला आपण सुटं सोडलं, सुटं सोडलं म्हणजे बहिर्मन निवांत झालं की मग अंतर्मनाला कुठलाही नॉईज येत नाही. बरोबर. मग ते अंतर्मन नेहमी वरती जायचा प्रयत्न करतं. वरती म्हणजे सुखाकडे, आनंदाकडे, ऐश्वर्याकडे जायचा प्रयत्न करतो. आता याला का आला पुन्हा कारण आहे, मी सांगत बसत नाही आता. नाही, पण त्याला खूप खूप छान. डीप अध्यात्म आहे, ते मी नाही सांगत. पण जो ईश्वरी आहे, तो ईश्वर आहे ना, हा आनंद स्वरूप आहे. तो ऐश्वर्याची खाण आहे. सगळं त्याच्याकडे आहे, ज्ञान त्याच्याचकडे आहे. म्हणून तिथपर्यंत जायचा प्रयत्न करतो तो. पण जर तुम्ही त्याला अडकवलं, हे तुमची जी भूतं आहेत, ही भूतं त्याला धरून ठेवतात खरंच. आणि वरती जायला देत नाही. म्हणून एकदा तुम्ही ही भूतं सोडली बाजूला आणि त्याला सुटं सोडलं की मग अंतर्मन आपलं काम करायला सुरुवात करतं. अंतर्मन तुमच्यासाठी संधी आणून उभी करतो.
अंतर्मन तुम्हाला इंट्युशन देतं की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. हे नेहमी करत असतं, पण ते आपल्याला ऐकू येत नाही. कारण आपण या भूतांमध्ये अडकलेलो अडकलेलं. असतो. आता तुम्ही मला सांगा, एखादा दारुडे आहे, हो. त्याला माहित नसतं का सकाळी तो माहित असतं वाईट आहे बरोबर, चांगलं काय ते चांगलं. माहित असतं. बरोबर. त्याला विवेक जागृत असतो त्याचा. हो. म्हणजे अंतर्मन त्याला सांगत असतं काय चांगलं आणि काय वाईट. बरोबर. पण संध्याकाळी त्याला सवयीप्रमाणे तो जातो. दाखव. बरोबर ना? हो, हो. तसं आपलं झालेलं आहे. अंतर्मन आपल्याला संधी देत असतं, अंतर्मन आपल्याला इंट्युशन देत असतं, अंतर्मन आपल्याला सगळ्या गोष्टी सांगत असतं की काय चांगलं काय वाईट, काय तू केलं पाहिजे हे सगळं सांगत असतं. पण आपण तिथे दुर्लक्ष करतो, कारण आपला नॉईज खूप मोठा असतो. एवढा नॉईज आहे की ते ऐकूच येत नाही आपल्याला. म्हणून ॲक्सेप्ट केलं तुम्ही, निवांत झाला की तुम्हाला संधी चालून येतील. आपण बघा, accept हे अंतर्मन ठेवली. काम करतं आपल्यासाठी. बरोबर. अंतर्मन तुम्हाला इंट्युशन देते. देतं. आमच्याकडे असे किती गोष्टी मी सांगू शकतो, अनुभव आमच्याकडे आहे की त्याला संधी कशी मिळाली. दादा एखादं उदाहरण? आमच्याकडे एक माणूस आहे, त्याचा जॉब गेला, चांगला मोठ्या पोझिशनला होता फायनान्समध्ये, त्याचा जॉब गेला. पण तो आमच्याकडे असल्यामुळे त्यांनी प्रार्थना सगळं चालू ठेवलं होतं. आम्ही ज्या साधना सांगतो हम्म, हम्म, ते चालू ठेवलं होतं त्याने. हम्म. आणि त्याला माहित होतं मला चांगला मिळणार जॉब. तर तो नेहमी फिश काही मार्केटमध्ये जायचा, काही आणायला बिणायला, भाज्या बिज्या आणायला जायचा. हम्म. एक दिवस त्याला अशी बुद्धी झाली की आपण दुसरीकडनं जाऊया. बघा, गरज काहीच नव्हती, बरोबर. नेहमीचा रस्ता जवळचा होता. बरोबर. तर त्याला काय वाटलं होतं, काम नव्हतं म्हणून त्याच्या कुठेतरी इंट्युशन आली की तो दुसरीकडनं चालायला लागला. हम्म. वाटेमध्ये त्याला एक हॉल दिसला, ज्या हॉलमध्ये सद्गुरू येऊन गेले होते, ज्या हॉलमध्ये माझं पण प्रवचन झालं होतं. तर त्याला असं वाटलं जाऊन येऊया आतमध्ये, जरा बघून येऊया काय चाललंय, कारण तिथे काहीतरी होतं तिकडे. हम्म, हम्म, तिथे गेलं तर तिथे एक मोठी ॲडव्हर्टाईज दिली. ॲडव्हर्टाईजमध्ये लिहिलं होतं की हेड ऑफ फायनान्स डिपार्टमेंट पाहिजे, आणि त्याला असं वाटत होतं की आपल्या घराच्या जवळ मिळाली पाहिजे. बरोबर घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती होती जॉब, आणि ती त्याला संधी दिसली. त्याने त्याचा अप्लाय केलं, त्याला तो जॉब मिळाला, आणि पूर्वीपेक्षा चांगला जॉब मिळाला. वा. म्हणजे ही संधी त्याला इंट्युशन झालं की आपण तिकडून जावं. तिकडून जावं. असे खूप आहेत, सांगतो ना, आपल्याला इंट्युशन होत असतं पण आपण लक्ष देत नाही. म्हणजे खरं तर किती सोपं गणित आहे. खरं सोपं पण गणित आहे. आपण गुंतागुंत माझं करून तर म्हणणं आहे ठेवतो. की तुम्ही जितके निवांत राहाल ना, निवांत राहा. तेवढं सगळ्या तुमच्या वांत्या निघून जातील. आणि आपण एक्सेप्टच्या ऐवजी एक्सपेक्टेशन करत राहतो. म्हणजे एक्सेप्ट करण्याच्या उगीच. ऐवजी "ए, मला असं हवंय, मला तसं हवंय" हे आणि एक्सपेक्टेशन सगळं वाढवतो. मिळणार तुम्हाला. बरोबर. तुम्ही आहे ना, जे जे म्हणजे अध्यात्मामध्ये तीच गंमत आहे. लोकांना वाटतं की अध्यात्मामध्ये सगळं त्याग करायचं, मुळीच नाही. हो, हो. तुम्ही जेवढं, मी मगाशी सांगितलं, जेवढा आनंद द्याल ते दुपटीने तुम्हाला मिळणार आहे. जेवढं तुम्ही लोकांबद्दल चांगला विचार कराल तो तुमचा मल्टिप्लाय होऊन तुम्हालाच फायदा होईल त्याच्यामध्ये. म्हणजे शेवटी तुमचाच फायदा यासाठी करायचा आहे. कळलं ना? प्रार्थना आमची जी सर्वांचं भलं म्हणतो आपण, हो. सर्वांचं भलं म्हणून काय सर्वांचं भलं होणार नाहीये. त्याच्यावेळी त्याला काहीतरी केलंच पाहिजे ना. बरोबर ना? एखाद्या मुलाला तू मोठा होणार म्हणतो, त्यांनी अभ्यास केला पाहिजे, कृती त्याने केली त्याची पाहिजे. कृती. तू नुसतं बोलून होणार नाही. बरोबर. तू जेव्हा इच्छा करतो की याचं भलं होऊ दे, ही भलं होण्याची जी इच्छा आहे ना, ही इच्छा तुमच्या अंतर्मनात जाते. आणि अंतर्मनासाठी किंवा त्या चैतन्य शक्तीसाठी तू आणि तो वेगळा नाही आहे. त्याचं भलं म्हणतो म्हणजे तू स्वतःचं भलं म्हणतोय खरं म्हणजे, कारण तू आणि तो एक आहे एकच आहे. स्पिरिच्युअली. त्यामुळे हा खूप मोठा अध्यात्माचा विषय आहे. म्हणून दुसऱ्यांबद्दल चांगलं बोलणं, दुसऱ्यांबद्दल चांगली इच्छा विचार. करणं, याच्यातनं शेवटी तुझाच फायदा आहे. तुझाच स्वार्थ तू जपतोयस, मग का नाही करायची? बरोबर. तरी लोक करत नाही. करत नाही. तेच आहे ना, कळतंय पण वळत नाही. कळतं अशा म्हणजे मी जर पद्धतीने सांगितलं ना त्याच्यावर नाही ना, मग त्याच्यावर तो सोडून दुसरं कोणी सांग दुसरं कोणी सांगतं. असं म्हणतं. इतकं द्वेष, इतका मत्सर भरलेला असतो. खूप राग आणि द्वेष मत्सर दिसतो. दादा, वामनराव पै यांच्याकडून, सद्गुरूंकडून आम्ही नामस्मरण आणि प्रपंच ह्याचा बॅलन्स कसा सांभाळावा हे शिकलो. पण आता ना आम्हाला अजून एक वेगळा बॅलन्स कठीण जातो. तो म्हणजे आपलं करिअर, लाईफ आणि प्रपंच. कारण आता कसं झालंय, दमलेल्या बाबाची कहाणी असते आणि आई सुद्धा असते की जी कामाला असते. मग कुठेतरी तिच्यामध्ये गिल्ट असतो, मम्माचा वेगळा गिल्ट असतो, दमलेला बाबा असतो. मग एकीकडे त्यांच्या डोक्यात असतं ते म्हणजे करिअर, आणि दुसरीकडे असतो तो फॅमिली टाइम, क्वालिटी टाइम. सो हा बॅलन्स कशा पद्धतीने सांभाळावा? तर आजचा आपला हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? प्रल्हाद दादांसोबतच्या ह्या ज्या गप्पा होत्या त्या तुम्हाला कशा वाटल्या? आणि आजच्या या भागातून तुम्हाला नेमकं काय वेगळं उमगलं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच नवनवीन भागांसोबत आपण पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत आपल्या नवराष्ट्र या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दादा, रॅपिड फायर घेऊया. सध्याचा सगळ्यात ट्रेंडिंग कठीण रॅपिड फायर असते, एका वाक्यात बोलायला लागतं.
तर आता दर आठवड्याला थांबून स्वतःला विचारावा असा एक प्रश्न आपण कोणता असेल? आज जर का तुम्ही 20 वर्षाचे असता, तर कोणती गोष्ट तुम्ही वेगळ्या पद्धतीने केली असती तुमच्या आयुष्यातली? यशाचं खरं मोजमाप काय आहे? पैसा, पद की समाधान?